आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प. अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांनी घेतली अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाविना आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार. वर्षानुवर्ष अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजितदादांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा अभाव राज्याला जाणवणार. अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. तर पार्थ पवार राज्यसभेवरती निवडून गेल्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेणार. यावेळी सुनेत्रा पवार आणि जय पवार उपस्थित असणार. जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केली नव्या राज्यपालांची नियुक्ती. जिष्णुदेव वर्मा तेलंगणाचे माजी राज्यपाल आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव विधानसभेमध्ये मागे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडला होता अशासकीय ठराव. भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्राचा. मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार. अर्थसंकल्प सादर होताच पहिल्याच स्थायी समिती सभेमध्ये 2800 कोटींचा प्रस्ताव. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा प्रकल्पासाठी 2400 कोटीचा प्रस्ताव आहे. नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा होणार. शहरातील रस्ते, खड्डे, अनियमित पाणी पुरवठा या समस्यांवरची चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली आहे विशेष महासभा. आजच्या सभेमध्ये नगरसेवक प्रशासनाला धारेवरती धरणार. मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये बैठक. शिंदे समितीला आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी. शिंदे समितीनं आतापर्यंत दिली आहे 12 लाखांहून अधिक प्रमाणपत्र. 6 महिन्यामध्ये संभाजीनगरात 49,000 तर बीड जिल्ह्यामध्ये केवळ 34,000 प्रमाणपत्र वितरित झाली आहेत. उद्योगपती अनिल अंबानींच्या सहकंपन्यांवरती ईडीचे छापे. मुंबईमध्ये 10 ते 12 ठिकाणी ईडीचे छापे. रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स आर कॉमशी संबंधित या कंपन्यांवरती छापे पडले. नागपूरचं पेपरफुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती. उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉक्टर अतुल चौधरी पोलिसांच्या ताब्यात. शिकवणीच्या सराव परीक्षेचा रसायनशास्त्राचा आणि बोर्डाच्या पेपरमधील बहुतांश प्रश्न आणि क्रम सारखाच असल्याचं उघड. वाशिम जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वीच्या कॉपी प्रकरणामध्ये कारवाई. परीक्षा काळातले गैरप्रकार रोखण्यासाठी तात्काळ 22 जणांचं निलंबन. दोषी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती नागरिकांची फसवणूक. सहारा आणि एअरपोर्ट पोलिसांकडून 145 रिक्षा, टॅक्सी आणि प्रायव्हेट कॅब विरोधामध्ये फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही. टोरेस पाठोपाठ मुंबईमध्ये आणखी एक गुंतवणूक घोटाळा समोर. चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून 150 जणांची तब्बल 10 कोटींची फसवणूक. सचिन फडतरे आणि निखिल शेलार यांच्यासह न्यू ग्रीन व्हेंचर्स आणि न्यू ग्रीन ॲग्रिकल्चर या विरोधामध्ये गुन्हा दाखल. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू. महामार्गावरती वाहनं अडवून लुटमार करणाऱ्या 15 जणांच्या टोळीवरती भंडारा पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई. जिल्हा पोलिसांच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांची मान्यता. कोल्हापुरात सातबाऱ्यावरती वडिलांचं नाव लावण्यासाठी 10,000ची लाच. शिंगणापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच या दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा इटिया डोह जलाशयामध्ये मृतदेह आढळला. धुळवडीच्या दिवसापासून तरुण बेपत्ता होता. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी इथल्या 23 वर्षीय आशिष मेश्राम या युवकाचा मृत्यू झाला. धाराशिवच्या सांजा गावामध्ये रेल्वेच्या कामामुळे घरांचं नुकसान. रेल्वेच्या कामासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे घराला तडे. ग्रामस्थांचा दावा. ब्लास्टिंगच्या तीव्र आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सध्या आमच्या घरापासून असं रेल्वेचं काम चालू आहे. रेल्वेचं काम असल्यामुळे मोठी मोठी ब्लास्टिंग होते. घरातली लेकरं घाबरतात. आता काय घराला असे क्रॅक गेलेत की आमच्या शेजारी एक जणाचं घर आहे. ते इतके गरीब आहेत की सकाळी 7ला उठून लोकांचे धुणं भांडी करतात. त्यांचं घर अख्खं फाटलंय तरी कुठलाही रेल्वे प्रशासन बघायला आलेलं नाही. कुठलंही कोणी आलेलं नाही बघायला. आज दोघा तिघाच्या घराला स्लॅबला क्रॅक गेलेत. आज ते घर असून उपयोग नाही. आणि ह्यांची एवढी मोठी ब्लास्टिंग आहे की शेजारीची घरं सध्या पडायली तरी ती कुठली बघायला येत नाहीत, काय नाही. रत्नागिरीत खेड धामणन मार्गावरती भीषण अपघात. बोरिवली इथून
सापिर्ली गावामध्ये शिमगोत्सवासाठी जाणारी खासगी आराम बस उलटली, 25 प्रवासी जखमी तर 2 जण गंभीर जखमी आहेत. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा इथं शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग, 4 लाखांची रोकड, जीवन उपयोगी साहित्य जळून खाक तर 4 तोळे सोनं देखील वितळलेलं आहे. मुंबईतील पवई तलावाच्या काठावरती मगरीचं दर्शन, रात्रीच्या वेळेस जवळच्या रस्त्यावरती विश्रांती घेत असलेली मगर कॅमेऱ्यामध्ये चित्रित. काठावरती मगर दिसल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण. उष्ण वाऱ्यांमुळे महामुंबईतील कमाल तापमानामध्ये वाढ, मुंबईमध्ये काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. राज्यातील बिबटे आता गुजरातला पाठवणार, राज्यातील जवळपास 50 बिबटे वनताराला पाठवण्याचा निर्णय, वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनामध्ये करार. वनविभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये भासणार टँकरची आवश्यकता, यामध्ये 423 गावं तर 652 वाड्यांचा समावेश. नाशिक जिल्हा परिषदेनं तयार केला यंदाचा 7.5 कोटींचा पाणी टंचाई आराखडा. संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी 162 टँकरनं पाणीपुरवठा केला जाणार. जो आपण आराखडा तयार केलेला आहे तो 652 वाडे आहेत, वाड्या वस्त्या आहेत, आदिवासी पाडे आहेत आणि 423 गाव आहेत यांच्यासाठी तयार केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच पाण्याची गरज पडेल, पण आपण मॅक्सिमम कव्हरेज आणि प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. आणि सर्वांना सूचना ह्या आहेत ग्रामपंचायत लेवलला आणि ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा ग्रामस्थांना की जसं त्यांना पाण्याची टंचाई भासेल तसं ते आपल्या यंत्रणेमार्फत, BDO मार्फत, तहसीलदारांच्या मार्फत आपणास कळवतील आणि आपण लगेच टँकर किंवा विहिरी अधिकृत करायचे असतील ते चालू करून देऊ. नागपूर पालिकेच्या नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ, मनपातर्फे नद्यांचे पात्र हे पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळ्यामध्ये पाणी सुरळीत वाहण्यासाठी मोहीम हाती. रत्नागिरीच्या शिरंबवली गावामध्ये यंदा देखील सोमेश्वर देवच्या शिमगोत्सवाचं आयोजन, गावकऱ्यांनी देवाची पालखी नाचवत जत्रेचा आनंद घेतला. यावेळी देवाचं पूजन, भजन आणि पारंपरिक विधी संपन्न झाला. किल्ले रायगडवरती शिवसमाधी आणि राजदरबाराबाहेरील सुरक्षा कठड्यांची दुरावस्था, लाकडी सुरक्षा कठडे तुटलेल्या अवस्थेमध्ये, कापडी चिंध्यांनी बांधून ठेवलेले हे तुटलेले भाग आहेत. पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष. नागपूरच्या महाल भागातील शिवाजी चौकामध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा, दुग्धाभिषेक, महाआरती आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्सव साजरा झाला. अहिल्यानगरात आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होणार, नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या सहभागावरती आक्षेप, सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलिसांना निवेदन. दिल्ली गेट परिसरामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्ताचीही शक्यता. शिवजयंतीनिमित्त पुणे शहरामध्ये वाहतुकीत बदल, शिवजयंतीनिमित्त मिरवणुका असल्यामुळे लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता, बाजीराव रोड या रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल. नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन. उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात, आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी सरकारकडून नोंदणी अनिवार्य आहे. हवाई दलाच्या सुखोई 30 लढाऊ विमान अपघातामध्ये मराठी फायटर पायलट हुतात्मा, युवा वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश रवींद्र दुरुककर यांचं निधन. प्रशिक्षण मोहिमेवरती असताना आसाममधील कार्बी आंगलोग या भागामध्ये काल अपघात झालेला होता. सुखोई Su-30 MKIनं जोरहाट येथून उड्डाण केलेलं होतं. अमेरिकेच्या टेक्सास राज्यामध्ये हॉट एअर बलूनचा अपघात, जवळपास 920 फूट उंच मोबाईल टॉवरमध्ये हॉट एअर बलून अडकून पडला. बलूनमध्ये अडकलेल्या 2 जणांची सुखरूप सुटका. चित्रकार, मुखपृष्ठकार, लेखन, जाहिरात क्षेत्र तसंच सिनेमा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व रघुवीर कुल यांचं निधन. काल संध्याकाळी तळेगावात 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या आईचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल. नातू अर्जुन तेंडुलकरच्या लग्नासाठी सचिनची आईसाठी खास सोय. आईसाठी सचिननं आपल्या कारमध्ये खास तांत्रिक बदल केले. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये वानखेडेवरच्या उपांत्य सामन्यामध्ये भारताची इंग्लंडवरती 7 धावांनी मात. आता अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडची.